रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदराचे आपले मुख्य अतिथी आहेत गायकीच्या क्षेत्रातील प्रवीण ढोणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की माझी 10 भाषणं आणि शाहिराचं एक गाणं हे नेहमी बरोबर असतं. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत शाहीर आणि गायकांनी जो मैलाचा दगड या देशामध्ये उभा केला आहे, त्यातील परिवर्तनाच्या गायकीचा नवा सूर भारतामधला प्रवीण ढोणे यांच्या रूपात आज आपण सगळेजण जाणतात. त्यांच्याशी आज आपण त्यांच्या गायकीच्या संदर्भात वार्तालाप करूया. प्रवीणजी, रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार आहेत, तर आपलं स्वागत. जय जय. प्रवीणजी, आज आपण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. पण बऱ्याच वेळा भारतामध्ये गायक याला नेहमी घराण्याची एक परंपरा असते. तुमच्या मागे अशी काही गायकीची परंपरा होती का? आणि ती जर असेल किंवा नसेल तर तुम्ही या क्षेत्रात नेमके कसे आहात? तसं म्हणायला गेलं तर आमच्या घराण्याचा वगैरे काय प्रकार आमच्याकडे नाही आहे. घरात कोणीच गाणारं किंवा संगीत क्षेत्रातलं कोणीच नाही आहे. पण घरच्यांना बरीच आवड आहे गाण्यासंदर्भामध्ये. आणि योगायोग सर असा आहे की ह्या क्षेत्रात पडण्यापूर्वी म्हणजे इयत्ता 3रीला असताना मुळात थोड्या जे सगळ्यांना असतो लहानपणी की अभ्यासाचा कंटाळा असतो आणि ते टाळण्यासाठी मी या क्षेत्रात कसा आलो हे माझा पण माहिती आहे. एक ते गमतीशीर किस्सा आहे. शाळेमध्ये आमच्या असताना कापसे नावाचे गुरुजी होते, जे संगीत शिक्षक होते. तर त्यांनी आमच्या वर्गात त्यांनी एक फेरी मारली आणि एक अनाऊन्स केलं की इंटरस्कूल कॉम्पिटिशनसाठी मला टाळ वाजवणं कोणती पाहिजे. बरं, मला इकडे माहिती होतं की जो कोण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो त्याला पूर्ण दिवस आराम असतो अभ्यासाचा आणि रिहर्सलला त्याला तिकडे जावं लागतं. म्हणून मी हात वरती केला की सर मला टाळ वाजवता येते. गेलो. योगायोग असं झाला की त्याबरोबर मी तो टाळायचा ताल जो असतो तो बरोबर मी त्या अभंगाला धरला आणि तिकडे मी सिलेक्ट झालो. 1 महिना गेला असताना ती जी मुलगी अभंग गायची ते मी अवगत केलं होतं. आणि एक दिवस मौका बघून त्या वर्गात कोणीच नव्हतं, फक्त हार्मोनियम आणि मी, सर वगैरे किंवा ती पार्टिसिपेट जी मुलगी झाली ती याची बाकी होती. तर एखादा तो जो काय सूर असेल तो मी पकडून बसलो होतो आणि ते तिचा अभंग गुणगुणत होतो. मागून आमचे सर कधी आले काय आले मला काहीच कळलं नाही. माझ्या खांद्यात त्यांनी हात ठेवला. मी बावचवलो त्यावेळेस. मी घाबरलो की अरे आता कसं करायचं, आता सर आता आपल्याला मारणार 100%. सर म्हटलं नाही गुरुजी, पुन्हा मी हार्मोनियमला हात लावणार नाही म्हटलं, पण तुम्ही मला ह्याच्यातून काढू नका, मी काय परत जाणार नाही वर्गात शिकायला वगैरे. नाही मी मारत नाही तुला, आता काय गायलाच ना ते पुन्हा एकदा मला गाऊन दाखव, मला ऐकायचं आहे. नाही सर, मला तुम्ही घरी पण सांगाल, मला माहिती आहे, मी आता काय करणार नाही, गाऊन दाखव. मी गाऊन दाखवलं. खूप खुश झाले ते. खुश होऊन आमचे प्रिन्सिपल होते, सावंत नावाचे प्रिन्सिपल, इयत्ता 3रीला असताना, तर त्यांनी माझं गाणं केलं. आणि तोच माझ्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट ठरला म्हणायला हरकत नाही. सरांनी मला आंतरशालेय कॉम्पिटिशनला मला पाठवण्यात आलं. BMCच्या कॉम्पिटिशन जे असतात त्याच्यामध्ये. आणि 3रीला असताना माझा नाट्यगीतामध्ये पहिला नंबर आला ऑल ओव्हर मुंबईमध्ये. आणि अशी हा प्रवास सुरू झाला तो आजता काय. या गायकीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे बऱ्याचदा आपण गुणगुणतो, परंतु हे गुणगुणणं तुम्ही नेमकं कोणाच्या प्रेरणेतून सुरू केलं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही असं काहीतरी गावं, अशी काही सुरुवातीला तुम्हाला प्रेरणा होती? प्रेरणा म्हणजे बऱ्याच लोकांनी मी ऐकलं आहे, म्हणजे जुने सिंगर्स म्हणजे जे आहे ते रफी साहेब असतील किंवा किशोर असतील मराठीतले, माझे मराठीमधले माझे अतिशय प्रिय संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे. त्यांना मी सतत ऐकायचो. बरं, इयत्ता 7वीला असताना त्यांच्या हस्ते सत्कार झाला आहे माझा. संपूर्ण जेव्हा मुंबईतून पहिला आलो मी इंटरस्कूल कॉम्पिटिशनला, तेव्हा ते मला सत्कारासाठी ते मला उपलब्ध होते. खूप बरं वाटलं की त्यावेळेस आपण माहिती पण होतं खळे काका कोण आहेत हे आम्हाला माहिती पण नव्हतं. पण नंतर जसं मला कळत गेलं, मी गाणं ऐकत गेलो. या खळे काकांची इतकी मोठी होती की म्हणजे आम्ही सगळे मंत्रमुग्ध व्हायचो मी त्यांचे गाणे ऐकताना. म्हणजे श्रावणात घडनिळा असू दे, अशी अनेक गाणी त्यांची आहेत. त्यांना मी खूप फॉलो केले. त्यांच्या गायकीला म्हणण्यापेक्षा त्यांच्या जी चालाची पद्धत आहे त्याला, त्यांच्या संगीताला मी खूप फॉलो केलं आहे. रफी साहेब तर आहेतच. बाकी आता मी स्वतः विठ्ठलसोबत काम केलेलं आहे. त्यांच्या आवाजावर मी जाम भाळलो होतो त्यावेळेस. म्हणजे ते विठ्ठल अशी एक व्यक्ती होती की त्यांचं काय म्हणतात ना,
एक विद्यापीठच म्हणायला हरकत नाही, एक फोक म्युझिकचं लोकसंगीतचं विद्यापीठ म्हणत ना, ते मी विमुपान जवळून बघितलेलं आहे. त्यांचं प्रत्येक वाक्य थ्रो करण्याची पद्धत, त्यांची गायकीची पद्धत अप्रतिम अप्रतिम. म्हणजे काही कुठलंही शिक्षण न घेतलेला व्यक्ती ह्या पद्धतीने 10 गाऊ शकतो हे मी पहिल्यांदा त्यावेळेस बघितलं, विठ्ठलपणा बघितल्यावर. म्हणजे तुम्ही ज्या वयात गाणं गुणगुणलं किंवा गायलं, असं पहिलं गाणं कोणतं आठवतं की जे तुम्ही गायलं आणि आजही ते तुमच्या स्मरणात आहे? आणि दुसरं की ज्यांची प्रेरणा तुम्ही आता सांगितली नुकतीच, विठ्ठल मोस सरांची, तर त्यांचा शब्दोच्चारावर फार मोठा भर होता. अगदी अगदी. की शब्दोच्चार गायकीतला स्पष्ट असणं आणि तो तुमचाही आहे. तर मग हा नेमका प्रवास विकसित झाला की तो सुरुवातीलाच तसा? नाही, विकसित झाला. सुरुवातीला फक्त गायचं एवढंच मला माहिती होतं, पण कुठल्या पद्धतीने गाणं गायलं जातं, त्यात भाव कसे ओतायचे हे ह्या मोठ्या दिग्गजांना बघून मी शिकलो आहे. आता उमापंचाच मी त्यांना बाबा म्हणतो आदरार्थी. त्यांचा एक सांगायचा किस्सा म्हणजे आम्ही एक संगीत का मेला नावाचं एक कार्यक्रम करायचो. त्यांचा जो मुलगा आहे नंदेश उमाप, त्याचा तो बॅनर होता. आणि ते करत असताना हिंदी गाणं, आणि बाबा म्हणजे कसं काय की प्रत्येक जरी त्या कार्यक्रमामध्ये नसले तर देखील प्रत्येक रिहर्सलला जातीनं हजरानं हे ते त्यांचं कर्तव्य समजायचे आणि ते तिकडे यायचे. बरं, ते आले की आम्ही सगळे भांबवून जायचो, आणि एवढा मोठा व्यक्ती आपल्यासमोर बसले आहे ते पण हिंदी उर्दूवर तर त्यांचं इतकं प्रभुत्व होतं सर. मी स्वतः ऐकलं, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तर हिंदी गाणी गाताना ते आम्हाला सांगायचे की प्रवीण भाई हे असं नाही, हा शब्द तुला असाच उच्चारायचा आहे, तर तो तुला लहेजा येणार. आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून बरंच काय मार्गदर्शन हिंदीमध्ये पण मला खूप मिळालं. आणि फोकचा थोडंफार लोकसंगीताचा जो काय त्या सध्या मी गातो आहे हा जास्तीत जास्त वाटा त्यांचा आहे असं मी समजतो. सुरुवातीला जे तुम्हाला आजही आठवतं पहिलं गाणं तुम्ही जे गायलेलं असेल ते थोडंसं गुणगुणा. पहिलं गाणं म्हणजे खूप मला ते गाणं आवडायचं. ते गाणं असं होतं, स्वरगंगेच्या काठावरती. अरुण दात्यांचं गाणं मी खूप त्यावेळेस ऐकलेलं आहे माझ्या बालपणामध्ये, येतं चौथीला वगैरे असताना. हे गाणं मला काय म्हणजे मारवा रागातलं गाणं आहे काय, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गत जन्मीची खूण सापडे ओळखले का मला. असं ते गाणं होतं. खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या पुन्हा सर तुमच्यामुळे. त्याच अरुण दाते सरांनी एक गाणं गायलेले, या जगण्यावर अगदी शतदा प्रेम करावं. त्याच्यातलं एक गाणं कडवं आहे की इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वदा. खरं आहे. आणि आज तुम्ही जो तुमची गायकीची ओळख आहे त्या परंपरेकडे नेता आहे. तर हे समीकरण म्हणजे असं नैसर्गिक समीकरण म्हणून जुळून आलं का की प्रयत्नपूर्वक ते तुम्ही तसं जुळवत आहे? नैसर्गिक म्हणता येईल, कारण मी काय करायचं ज्यावेळी गाणं शिकायला सुरू पण केलं होतं, फक्त शालेय जीवनात असताना कॉम्पिटिशन केल्या. पण आता हे एखादं गाणं आहे, त्या गाण्याला ठराविक राग असतो, ठराविक लय असते. हे मला ज्यावेळेस मी शिकायला सुरू केलं तेव्हा मला कळलं. पण उपजतच गाण्यामध्ये असल्या कारणाने नंतर शास्त्रीय संगीत शिकणं फार कठीण पडलं नाही मला असं वाटतं. शास्त्रीय संगीत आणि तुम्ही आता फोल्क म्युझिकमध्ये गाता, म्हणजे आता पाहतो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जी वेगवेगळी गाणी लोकप्रिय होतात ती प्रामुख्यानं फोल्क म्युझिकचा आधार असलेली गाणी लोकप्रिय होतात. परंतु तरीही गायकीमध्ये शास्त्रीय संगीताचा बेस असावा असं म्हटलं जातं. यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, शास्त्रीय संगीत म्हणा किंवा लोकसंगीत हा एक पाया आहे सर, गाण्याचा एक पाया आहे. आणि आता सध्याचं कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे ना ह्या फिल्मच्या लाईनमध्ये, ह्या जगतामध्ये, की तुम्हाला आता पर्याय नाही सर. कारण इथं भरपूर कॉम्पिटिशन आहेत. तुम्ही जर वर्सटाईल असाल तरच तुम्ही टिकू शकणं, असं इथलं तर गणित आखून ठेवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळंच शिकावं. शास्त्रीय संगीताचं नॉलेज वाईट जाणार, म्हणजे फुकं जाणार नाही, नक्कीच ते आपला त्याचा उपयोग करणं होतो. पण ते करत असताना आपलं मातीतलं जे गाणं आहे, जे लोकसंगीत आहे, त्याचा देखील तितकाच अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळा शास्त्रीय संगीत जे आहे किंवा शास्त्रीय गाणे जे आहे तर लोकांच्या कानाला भावणारं, म्हणजे सुफी संगीत असेल, गझल गायकी असेल, आणि आपण जुनी चित्रपट गीतं जी म्हणतो आजही, जी वेगवेगळ्या रागांवर आधारलेली आहे, ही आजही लोकप्रिय आहे.
या व्यतिरिक्त लोकगीतातल्या परंपरेतली अनेक गीत त्या चालीवर गायलेली ही लोकप्रिय आहेत. पण हे सगळं करत असताना शास्त्रीय संगीताचा आधार घेतल्यावर आवाजातला चढउतार किंवा उंची ही अधिक वाढते की तिला एक गुणवत्ता प्राप्त होते असं काही म्हणता येईल का? हो, नक्कीच नक्कीच. तुमचा आवाज शास्त्रीय संगीतामुळे तुमच्या आवाजात बराच फरक घडतो, बरं देतो. म्हणजे सांगत आपण म्हणजे जर एखादं जेवण केलं असेल, तयार आता आपल्या माऊलीने भाजी केली असेल, तर त्या भाजीमध्ये मीठ टाकण्याचं काम हे शास्त्रीय संगीत करतं. तुम्ही जर त्याचे प्रॉपर धडे घेतलात तर तुम्हाला कुठलंही गाणं कठीण जात नसतं, असं मला तरी वाटतं. फोक म्युझिक पण जे आता आहे, जे काय आपल्या गावामध्ये फोक वगैरे गातात, म्हणजे भरपूर चंद्रपूरमध्ये मी काही गाणं ऐकलेत, त्यांना कुठलं शास्त्रीय बेस नाही आहे. पण जर त्याच्यामध्ये जर शास्त्रीय संगीत थोडंसं मिक्स केलं किंवा त्यांना त्याचं शिक्षण दिलं तर ते अजून फुलून येईल असं मला वाटतं. असं एखादं गाणं सांगा की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की शास्त्रीय संगीत शिकल्यामुळे मी हे गाणं अधिक सहज गाऊ शकतो, असं एखादं गाणं. बरीच गाणी म्हणता येतील अशी. तुमच्या आवडीचं होतं. एक विठ्ठलपणे गाणं लिहिलं होतं. आता एक हे फिल्म आलं होती नटरंग नावाची, तर त्या फिल्ममध्ये गाणं आहे खेळ मांडला नावाचं, आणि विठ्ठलबाबांनी त्याच चालीवर एक खेळ मोडला. म्हणजे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनात जो चळवळ होती, जो भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, तो आता त्यांना बघायला मिळाला नाही बाबासाहेबांना. त्यांचं एक वाक्य होतं की माझा हा जो समतेचा रथ आहे, जो आता मी इथपर्यंत आणलेला आहे, तो तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी चालेल, पण मागे नेऊ नका. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी असं लिहिलेलं आहे विठ्ठलबाबांनी की आता तुझ्या या रथाला तर कोण विचारत पण नाही, मागे पुढे करायचं सोडूनच द्या, पण त्याच्याकडून लक्षात येत नाहीत. त्या धर्तीवर त्यांनी एक छानसं गाणं लिहिलं आणि त्याचा वापर म्हणजे शास्त्रीय गाणं केल्यामुळे हा असा होऊ शकतो. तुझ्या या रथाला कोणी हात देत नाही, टाहो माझा रंकराव कानी घेत नाही, तुझ्या वाणी वाली आता जगतात नाही, कसं आम्ही जगावर मरण ठाई ठाई, काळी जहेरळ तर भीम माय बापा, हर काळी जहेरळ तर भीम माय बापा, अरे कसं आता सांगाव तुला, खेळ मोडला बाबा, खेळ मोडला, असे शब्द जे आहेत त्या गाण्याचे. म्हणजे आता तू जी चळवळ तर बाबा तू इथपर्यंत आणलेली आहेस, आता त्या चळवळीला कोणी विचारते नाही, आणि सगळं मांडलेला खेळ सगळं मोडलेला, आता त्याला काहीच अर्थ राहिलेला नाही, असं ते बाबांनी. आणि शीघ्र हे 7 मिनिटात लिहिलेलं हे त्यांचे शब्द आहेत, 7 मिनिटात. हा बाबांच्या रथाचा खेळ चळवळीचा म्हणजे मोडण्याचा जो प्रयत्न केला, पण बाबासाहेबांना एक अपेक्षा होती की लोकशाहीर लोकगायक हा माझा रथ पुढे नेतील. आता तुम्ही नव्या पिढीचं नेतृत्व करतायत या गायकीच्या क्षेत्रामध्ये, या रथाला पुढे कसं भारतामध्ये आणखी नेतं? नक्कीच. आता या क्षणी आल्यावरच मला वाटतं की बरं झालं मी एक संगीतकार झालो आहे. बाबासाहेबांना खरंच शायरांकडून खूप अपेक्षा होत्या, काही लोकांनी पूर्ण केल्यात, काही फक्त पैसे मागे झालेत, पण आता मला असं करायचं नाही आहे. माझ्या या गाण्याचा उपयोग मी जास्तीत जास्त चळवळीसाठी कसा करेन हे सध्या माझं लक्ष आहे. बरीच गाणी, बरीच चळवळीची गाणी, बरीच प्रबोधनात्मक गाणी मी कंपोज केलेली आहेत. लवकरच तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळतील. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे या क्षेत्रामध्ये आहेत ना, जे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, जे बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटून गेलेले आहेत, त्यांनी प्रत्येकाने हा मार्ग निवडला तर नक्कीच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. हा प्रवीणजी, बऱ्याच वेळा काय होतं की चळवळीमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा कार्यकर्ता असेल, तो उत्तर भारतातला, दक्षिण भारतातला आपला सहविचारी कोणी आहे का हे जसं शोधतो, तसं गायकीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आता तुम्ही बाबासाहेबांची गाणी फार मोठ्या प्रमाणात गातात, त्याचे इव्हेंट्स घेतात, असं महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या व्यतिरिक्त आणखी तरुण पिढीचं
ह्या गायकीचं नेतृत्व करणारी काही नावं तुम्ही सांगू शकाल? नक्कीच नक्कीच. एक तर महाराष्ट्रामध्ये एक माझा मित्र आहे, आम्ही एक सोबत काम करतो, शिरीष पवार नावाचा, तो एक आहे. पंजाबमध्ये एक आमचा एक फ्रेंड आहे, म्हणजे तो खूप अत्यंत म्हणजे त्यांचा जो बाज आहे, पंजाबचा जो जे लोकसंगीत आहे, त्या लोकसंगीतामध्ये तो बाबासाहेबांचे विचार मांडतो. त्याचं नाव आहे सुखविंदर आझाद. सुखविंदर आझाद नावाचा एक माणूस आहे, तो खूप छान गातो, खूप चांगला वेल परफॉर्म करतो. गुजरातमध्ये माझा एक दुबे नावाचा मित्र आहे, तो बाबासाहेबांची गाणी खूप अतिशय छानपणे गातो. परत पंजाबमध्ये अजून एक गिरीमाई नावाची एक मुलगी आहे, ती पण बाबासाहेबांचे, म्हणजे मला असं म्हणायचं की नक्की फक्त पंजाब आणि हे पुरतं मर्यादित नव्हता, संपूर्ण भारताने ही धुरा उचलली पाहिजे साहेब, की बाबासाहेबांचे विचार कशा आपण पुढे नेऊ. खरं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, शोकांतिक आहे, आम्हाला कार्यक्रम करायला लागू नये हा आमचा उद्देश आहे. असं का माहिती आहे का, की सगळे जर बाबासाहेब विचाराने चालू लागले ना, तर आम्हाला आमची गायकीची काही गरज लागणार नाही, आम्हाला प्रबोधन करायची काही गरज लागणार नाही. आज आम्ही जे घसाईफोडी करतो की बाबांनो असं करा, असं केलं पाहिजेत, ही मुळात गरज भासूच नाही असं मला वाटतं. पण आता जे काही चळवळीत जे काही नेतृत्व येतं, वेगवेगळे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांना ही गरज वाटते की सभा जर कुठे असेल तर त्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम असावा, त्याशिवाय जनता येत नाही. आणि त्यामुळे मग ही जबाबदारी म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीची जबाबदारी शाहिरावर किंवा गायकाच्या खांद्यावर फार मोठी आहे, असं आपल्याला नाही वाटत? नाही बरोबर आहे. मुळात आता सध्याचं झालं कसं माहिती आहे का, की माणसं गोळा करण्यासाठी आता सध्या शायरीचा वापर जास्त होतो, कळलं का. ज्या वेळेस शायरींना ऐकायला खास लोक येतील ना, त्यावेळेस नक्कीच प्रबोधन झालेलं असेल असं मला वाटतं. पण माणसं गोळा करणारी जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा ते शायरालाच ऐकायला येतात. तेच असतं, तसं असतं. बरोबर, अगदी बरोबर आहे. होतं का माहिती का, की आता एखादी मोठ्या प्रमाणात सभा असेल, कुठल्याही, मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, पण कुठल्याही पक्षी सभा असेल ना, तर सुरुवातीला त्याच्याकडून शायराकडून गाणं गाऊन घेतलं जातं. का तर बाबा जिकडे आता 10 माणसं आहेत तिथे एंटरटेनमेंटसाठी माणसं येतात, आलं का लक्षात, मॅक्झिमम काहीतरी ऐकायला मिळते म्हणून येतात. आणि 10 माणसं जर सभेला येणार असतील ना, तर त्याच्याऐवजी जागी 25 माणसं सभेला येतात. पण माझा असा अनुभव आहे की ते नंतर गाणं झालं की ते पण निघून जातात, सभा ऐकायला पण थांबत नाही. मुळात आपली माणसं ही बदलली पाहिजे की लोक गोळा करण्यासाठी शायरींना बोलवू नका, तर लोकांचं प्रबोधन करण्यासाठी शायरींना बोलवा. आज ते त्या प्रतीक्षेत आहेत, शाहीर जेवढे आहेत ना, म्हणजे बरेच गायक मंडळी जे आहेत ते त्या प्रतीक्षेत आहेत. तुमची सभा चालावी म्हणून गायकाला बोलू नका, सभेच्या नंतर कार्यक्रम ठेवला तरी चालेल, पण तुम्ही सभा सुरू व्हायच्या आधी कार्यक्रम करता, मला हे कधी पटलंच नाही, ही कन्सेप्ट मला कधी पटली नाही. बाबासाहेबांच्या काळातही शाहीर बाबासाहेबांच्या कार्यक्रमात गात. बरोबर. अशा म्हणजे एखादा शाहीर किंवा गायक ज्यांची प्रेरणा तुम्हाला मिळालेली आहे किंवा अप्रत्यक्ष तुम्ही त्यांच्यातून प्रेरणा घेतात, असं एखाद्या शाहिराचं नाव किंवा त्यांचं एखादं गाणं जे बाबासाहेबांच्या काळात गायलं गेलं जे तुम्हाला आजही प्रभावित करतं, असं काही सांगताय? बाबासाहेबांच्या काळात सगळ्यात म्हणजे मी त्यांच्याशी कधी भेट झाली नाही माझी, पण त्यांचा मी इतका प्रचंड फॅन आहे की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यातील एक नाव म्हणजे वामन कर्डक. त्यांचं लिखाण, त्यांची गायकी, त्यांचं तो बाबासाहेबांबद्दलची आत्मीयता, ते जोश, म्हणजे बाबासाहेब ह्या नावानेच झपाटून गेले होते वामन कर्डक. त्यांचे काही मी व्हिडिओज बघितलेले आहेत, म्हणजे अप्रतिम. त्यांचं एक गाणं, सुंदर असे गाणं आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज जे लोक मोठ्या हुद्द्यावर गेलेत, डॉक्टर, वकील, IPS ऑफिसर वगैरे झालेत, पण काही याच्यामधली माणसं आहेत की आज बाबासाहेबांचं नाव घ्यायला असतात त्यांच्या ते स्टँडर्ड राहण्यामध्ये. तर असलेल्या लोकांसाठी वामनदादा कर्डकांनी अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं आहे, ते तुम्हाला ऐकून दाखवतो मी. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, अरे तुझ्या हाती तूप आलं अन तुझ्या हाती साय, अरे पण या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. अरे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी. अरे सांग तुझा धंदासा आहे तरी काय, अरे सांग तुझा धंदासा
आहे तरी काय, अरे पण या समाजाचं काय र माझ्या समाजाचं काय. अशी अशी अनेक गाणी आहेत वामनदादा कर्डकांची. ते मी त्या जाम फॉलोअर आहे, मी खूप भावतात ते गाणी मला. काल मुजरेचं केले रे एक गाणं खूप छान आहे. काल मुजरेचं केले रे माझ्या मेलेल्या बापाने, म्हणजे आमच्या पूर्वजांनी खूप हे केलं आहे, पण आज मुजरे मला करती त्या माझ्या भीमाच्या प्रतापाने. असं एक गाणं वामनचं आहे, खूप गाजलं गाणं आहे. हां काल मुजरेच केले रे त्या माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले रे त्या माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला करती, आज मुजरे तुम्हा करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. आज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने. हो तो मातीत दडलेला, हो तो मातीत रगडलेला, माझे सोनेच केले रे एका मोठ्या सरापाने, माझे सोनेच केले रे एका मोठ्या सरापाने. असं अतिशय उत्तम गाणे. बाबासाहेबांची चळवळ ही या देशातल्या समाज परिवर्तनाची चळवळ आहे, आणि ही समाज परिवर्तनाची चळवळ ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ही काम करते आहे. आता तुम्ही गायक म्हणून एक शास्त्रीय संगीत तुम्ही शिकलेला आहात, लोकगीत लोकसंगीत, म्हणजे गायकीच्या क्षेत्रात लागणारं ज्ञान जे आहे ते आज तुमच्याकडे परिपूर्ण आहे. त्यासाठी लागणारा वरच्या पट्टीचा आवाज तोही तुमच्याकडे आहे. ही सगळी गुणवत्ता असताना या देशातल्या म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी जी काही ग्लॅमरस असणारी सृष्टी, चित्रपट सृष्टी, या सृष्टीमध्येही तुम्हाला या असमानतेचा काही अनुभव येतो का, की जिथे तुम्हाला संधी दिली जात नाही किंवा डावलली जाते. एक तसा किस्सा एक तुम्हाला सांगायला मला आवडेल, म्हणता येणार नाही, पण तुम्हाला शेअर करायला मला आवडेल. नाव घेत ना त्या व्यक्तीचं, त्यांनी मला सांगितलं होतं की तू आमच्याकडे गायला येशील का. सगळे उच्चभ्रू होते सगळे. हो म्हटलं गायला येईन, म्हटलं येतं 10वीला असताना गायला येईन, म्हटलं हो ठीक आहे येईन म्हटलं. आणि परिस्थिती थोडीशी हलाखीची असल्या कारणाने आपल्या घरची कसे बसे कपडे होते आपण घातले होते, त्या लोकांना घरचे वाटायचे, पण आम्ही ते लग्न समारंभात घालायचो कपडे. ते घालून मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो, हजर होतो. आणि त्याला म्हटलं की दादा माझं गाणं कधी येईल. हां तुझं गाणं तर हे 2 गाणी झाल्यानंतर तुझं गाणं येईल. बरं म्हटलं ठीक आहे. मी विंगेमध्ये खुर्चीवर स्टूलवर असं बसलो होतो, पाठीमागे माझे आईवडील होते. मी वाट बघत होतो की मला गाणी संधी कधी मिळते. 1 तास झाला, 1.5 तास झाला. माझं एक्साइटमेंट वाढत गेली की आता मला गाणं गायचं. मिमिक्री झाली. बरं आत्ता त्याला विचार दादा आता माझं गाणं आहे का, तर नाही वेळ आहे, एक 10 मिनटं थांब. बरं म्हटलं थांबतो. परत 20 मिनटं गेली, मिमिक्री संपली. साहेब असं करता 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 त्या कार्यक्रमाचं कर्टन पडलं आणि मी विंगीतच बसून राहिलो त्यावेळेस. आणि एकटक बघत होतो त्या लोकांना, त्या सगळ्या दिग्गज मंडळींकडे बघत होतो एकटक, की मला माझं त्याच वाटलं नव्हतं. माझ्या आईवडिलांनी जी मेहनत माझ्यावर घेतली होती की आता आमचा मुलगा पहिल्यांदा कुठल्या तरी स्टेजवर गातो आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये मी काहीतरी एक एक्साइटमेंट बघितली होती. त्यांना मी त्याची पूर्तता करू शकलो नाही, कारण मी तिकडे गायलोच नाही. आणि त्याच्याकडे बघता बघता अचानक मला डोळे भरून आले असे. तर माझ्या आईने मला विचारलं की काय रे काय रडतोस का. मला काय नाही, काय रडत नाही म्हटलं, पण एक दिवशी हे माझ्या अंडर काम करतील एवढी मला प्रगती करायची या क्षेत्रामध्ये. नाही असं बोलायचं नसतं, असं नाही. म्हणजे मी कोणी स्पर्धा करत नाही. माझ्या आईला म्हटलं, आई म्हटलं कोणी स्पर्धा करत नाही, पण आज मी असा इथे म्हणजे मला बोलून माझ्याकडे गाऊन न घेणं ही माझ्या कानपडीत मला सगळी झाले. मी कोणाशी असं वागणार नाही, पण ह्याच लोकांना मी दाखवून देईन की ते विचार करतील की आपण त्याला का नाही त्याशिवाय गायला दिलं. आपण मी असं होऊन दाखवणार. आणि नंतर ज्यावेळेस मला पुरस्कार मिळत गेले, बरेच काही मी पुरस्कार प्राप्त झालो, त्यावेळेस मी आयला ते वाक्य म्हणून दाखवलं होतं की मी तुला आठवतं आपण असं केलं होतं, मी बोललो होतो तुला की मी
ह्या क्षेत्रात काय ते नाव कमी यांच्यापेक्षा जास्त आज मी आहे. आज मोठेपणा सांगत नाही किंवा मला ह्याच्यातला हा गर्व नाही आहे. मी जे सोसलं आहे ते मी फक्त तुमच्याकडे सांगतो. आज ते जे काही माणसं आहेत सर ती माझ्या अंडर काम करत आहेत. हे चेतून उठणं किंवा हे पेटून उठणं हे शिकलो असेल तर फक्त बाबासाहेबांमुळे. बाकी काय माहिती काय, आई वडिलांनी फक्त जन्म दिला आहे आम्हाला. माझ्या आईवडिलांना तर त्यांनी जन्म दिला, त्यांचे उपकार तर मी कधी फेडू शकणार नाही. पण जनमानसात वावरायचं कसं, जनमानसातलं तुमचं प्रेझेंटेशन कसं असावं हे जर कोणी शिकवलं असेल ना तर बाबासाहेबांच्या पुस्तकांनी, त्यांच्या विचारांनीच. म्हणजे बाबासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान, याच्यातून जागा झालेला आत्ममान हे माणसाला कोणत्या उंचीवर नेऊन पोहोचवतं याचं एक आदर्श उदाहरण नक्कीच प्रवीणजी आहे. हा प्रवीणजी, हे सगळं करत असताना म्हणजे गायकी या क्षेत्रामध्ये तुम्ही आता स्वतःला एक तुमची ती साधना आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की गायकीमध्ये त्या आविर्भावाने गायलं की त्या तादात्म्याला माणूस पोचतो. म्हणजे ते तादात्म्य म्हणजे जे काही आता तुम्ही बाबासाहेबांशी, बुद्धाशी जोडलेलं आहे, अशी अनुभूती तुम्हाला गायकीच्या याच्यात कधी अनुभवता आली जी तादात्म्य पावली? नाही, काय होतं काय, गाणं हे असं माध्यम आहे ना की तुम्हाला त्यात समरस व्हावंच लागतं, त्याशिवाय ते तुमच्याकडून येणार नाही. कळलं का? आणि समरस कधी माणूस होतो ज्यावेळेस तो स्वतःशी प्रामाणिक राहतो. आता समजा मी बाबासाहेबांचं एखादं गाणं गातोय तर बाबासाहेब जर मला कळले असतील ना तर ते माझ्याकडून बरोबर आपोआप ते कंठातून ते सूर निघणार. तेवढा प्रामाणिकपणे जर मी असेल तर बरोबर तेच निघणार. बाकी इतर काय मला अशी अनुभूती, असे प्रसंग बरेच वेळा आलेत. एक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे चंद्र नभीचा अवचित्य कोठे, बाबासाहेबांच्या निर्वाणाचं गाणं मी जे गायलं होतं कॅसेटला इयत्ता 9वीला असताना, तर ते गाणं गाताना मी काय माहिती कुणास ठाऊक की मी खूप असं हे होतो, म्हणजे डिस्टर्ब झालो होतो. मला समोर सगळं ते चित्र दिसायला लागलं की बाबासाहेबांचं ते अंत्यत्र निघाले वगैरे. मी माझं तेवढं हे एज पण नाही, ते जेव्हा गेले 56 साली. पण माझ्या आजी आजोबांकडून जेव्हा मी ऐकलं की त्यावेळेस बाबासाहेब गेले तेव्हा काय प्रकार घडला, ते गाणं गाताना सगळं ते मला आठवत होतं सगळं. म्हणजे चंद्र नभीचा अवचित कोठे, जाऊनी तो दडला, अंधाराने प्रकाश गिळला, भीम सखा अवतरला, माय जणू ती सोडून जाय, शोक तसाच पसरला, असं एक ते गाणं होतं. पण ते गाणं गायकीच्या शैलीत चंद्र नभीचा अवचित कोठे, जाऊनी तो दडला, अंधाराने प्रकाश गिळला, भीम सखा अंतरला, माय जणू ती सोडून जावी, माय जणू ती सोडून जावी, शोक तसाच पसरला, चंद्र नभीचा अवचित कोठे, जाऊनी तो दडला. असं ते गाणं होतं. ते गाणं गाताना खरोखर म्हणजे समरस म्हणता येणार नाही, पण आपोआप मी त्या काळात गेलो. माझ्या आजी आजोबांनी सांगितलं होतं की बाबासाहेब जेव्हा त्यांचं निर्माण झालं तेव्हा भारताच्या कानाकोपऱ्यातून माणसं आली होती इथे मुंबईला, राजगृहाजवळ जिथे मी राहतो, ज्या विभागात राहतो त्या विभागात एक स्त्री आहे, तिची दोन्ही मुलं त्या गर्दीमध्ये हरवलेली आहेत. दोन्हीही मुलं, त्या 2 मुलांना घेऊन तिने काखेत मारून तिने राजगृहाला गेली. पण राजगृहाजवळ इतकी गर्दी होती म्हणे की कुणाची चप्पल कुणाला गेले, कुणाचं मूल हरवलं, कुणाचा चेंगराचेंगरीत बायकोच वारले, कुणाचा भाऊच तिकडं हरवला आहे, असं त्यावेळेस माझ्या आजी सांगतात. तर एक उदाहरण आमच्या विभागातलं आहे की तिची दोन्ही मुलं त्या गर्दीमध्ये हरवली आहेत. पण तिला तिचा गम नाही, कारण तिला तिचं वाईट वाटलं नाही. तिला वाईट वाटलं की आमचा बाप गेला, आमचा उद्धार करता गेला. त्यामुळं 15 दिवस मुलाच्या शोकाने ती जेवली नाही, बाबासाहेब गेले म्हणून ती जेवली नव्हती. प्रवीणजी, म्हणजे हे सगळं क्षेत्र तुम्ही व्यापून आहात. बाबासाहेबांची ही चळवळ ही आता तुम्ही अखिल भारतीय पातळीवर तिला गायकीच्या क्षेत्रातून नेता आहात. तरीही एक गायक म्हणून तुम्हाला अशी काही उणीव जाणवते का की मी हे गायलं पाहिजे होतं
किंवा मला इथे संधी मिळाली पाहिजे होती, हे शल्य असं तुम्हाला कुठे जाणवतं का आजच्या काळात? नाही, काही गाणी अशी आहेत मी अशी काही गाणी आहेत की असं मला वाटलं की बाबा यार हे गाणं मी गायला असतं बरं झालं असतं, म्हणजे हे गाणं गाण्याची संधी मला मिळाली असतं खूप छान झालं असतं. पण त्याचं असं वाईट कधी मला वाटलं नाही, कारण बरीच गाणी मी कंपोज सध्या केलेली आहेत. बरेच अल्बम आता सध्या आपण रिलीज करतो. बाबासाहेबांची CD असेल किंवा आता काही फिल्मला गायलो आहे गाणं, काही फिल्मला बॅकग्राऊंड म्युझिक करतो आहे. त्यामुळे आता शल्य असं नाही, पण लोकांना आत्ता दाखवून द्यायची वेळ आहे सर. जे प्रस्थापित ना त्यांना दाखवायची आता वेळ आहे की आम्ही देखील आहोत, आम्ही आहोत. फक्त संधीची वाट बघतो. ती संधी आता आम्हाला उपलब्ध झालेली आहे मोठ्या प्रमाणात. आपले पण आपल्या बुद्धिस्ट विचारांचे काही डिरेक्टर आहेत, काही कंपोजर आहेत, काही ॲक्टर्स आहेत, ते देखील पुढाकार घेत आहेत. त्यासोबत आम्ही पण आहोत. हा कारवा चालला आहे आता व्यवस्थितरित्या. पण शेवट नक्कीच, सुरुवात तुम्ही केली, शेवट नक्की आम्ही करू. परिवर्तनाचा आत्मविश्वास. प्रवीणजी, म्हणजे आपण आपली मुलाखत जो श्रोता समूह ऐकणार, त्या श्रोत्या समूहाला बऱ्याच वेळा प्राथमिक प्रश्न पडतात. आता तुम्ही संगीताच्या क्षेत्रात तुम्ही डिरेक्टरही आहात, कंपोजरही आहात. आता संगीत डिरेक्टर आणि कंपोजर याच्यामधला नेमका काय फरक आहे, म्हणजे जो आपल्या श्रोत्यांनाही समजून घेते? नाही, कंपोजर संगीत डिरेक्टर हा एकच भाग झाला. याच्यात अरेंजर एक वेगळं असतं, म्हणजे संगीत संयोजन त्याला म्हणतात. कंपोजरचं काम कसं असतं की तो एखादं कविता आहे, त्या कवितांना चाल लावण्याचं काम तो कंपोजर किंवा संगीत दिग्दर्शक तो करत असतो. आणि अरेंजर काय करत असतो की जी चाल लावली तिला अजून कसं फुलवता येईल, म्हणजे ह्यात कुठलं वाद्य वाजवलं जाणार आहे, इन्स्ट्रुमेंट व्हॉइस, ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही कुठलं वाजवणार आहे, ह्याच्यात तबला वाजणार आहे का, ह्याच्यात व्हॉल्यूम वाजणार आहे का, गिटार कुठलं वाजणार आहे, कुठल्या पार्टला गिटार वाजला पाहिजे आणि तो कुठल्या पद्धतीने वाजला पाहिजे, हे सगळं अरेंजरचं काम असतं. त्यामुळं दोघांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. काही लोक आता अरेंजरचं पण नाव घेतात, पूर्वी असं नसायचं. पूर्वी जो दिग्दर्शक आहे संगीत त्याचंच नाव असायचं, पण बऱ्याच ह्याच्यानंतर कालावधीनंतर आता अरेंजरची पण नावं लागायला लागलेली आहेत. खूप मोठी गोष्ट आहे, हे चांगलं झालं एक प्रकार. या म्हणजे गायकीच्या परंपरेत तुम्ही तुमचे आदर्शही सांगितले, पण तुमचं सर्वाधिक आवडीचं आजच्या काळात, म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला सर्वाधिक आवडणारं असं गाणं कोणतं आहे? बाबासाहेबांचंच का कुठलंही? नाही, तुम्हाला तुमचं आवडीचं ते कुठलंही असेल. अच्छा, एक गाणं आहे, ते कुठल्याच कास्टिझमवर गाणं नाही, ते भारताचं प्रेझेंटेशन असं ते गाणं आहे. गुजरातची दंगल जी झाली, त्या दंगली त्यांचं तर कवींचं, सॉरी मला खरंच नाव आठवतं, त्याची दिलगिरी व्यक्त करतो, पण खूप छान लिहिलं गाणं त्यांनी. आणि दंगलीवर जी गुजरातची दंगल झाली, त्या दंगलीवर काही माणसं मेली गेली, काही, तर त्यांना जे सुचलेलं गाणं ते मी तुम्हाला साजरं करतो. एकतेवर त्यांनी गाणं केलेलं आहे. हो रब्बा रब्बा रब्बा, हो रब्बा तेरा कभी यार बिछड़े तो ढूंढता फिरेगा अपनी रब्बाई, गर मुझे तेरा प्यार ना मिले तो किस काम की तेरी खुदाई, रब्बा यार मिला दे रे, मेरा प्यारा यार मिला दे रे, हो रब्बा यार मिला दे रे, मेरा बिछड़ा यार मिला दे रे, हो रब्बा वे, हो रब्बा वे. इश्क न काशी, इश्क न काबा, इश्क न मथुरा मक्का, इश्क न मथुरा मक्का, इश्क न मथुरा मक्का, इश्क न बाइबल, इश्क न पोथी, वेद कुरान न गीता, वेद कुरान न गीता, वेद कुरान न गीता, इन धर्मों को मिलवा दे रे, रब्बा यार मिला दे रे, मेरा प्यारा यार मिला दे रे. असे गाणं खूप सुंदर गाणं आहे ते, म्हणजे माणूसपणाची आठवण. माणूसपणाची आठवण. बिलकुल बिलकुल बिलकुल. या सगळ्या प्रवासामध्ये, गायकीच्या प्रवासामध्ये
तुम्ही सगळ्या प्रकारची गाणी आज गातात, सगळ्या प्रकारच्या संधी आज तुम्ही चित्रपटातही जवळपास 4-5 चित्रपटातही गाता आहे. पण ज्याला समाधान म्हणतो मनाचं, ते मनाचं समाधान तुम्हाला कुठे आणि काय गाताना मिळतं? मला प्रचंड आवडणारी गीतं म्हणजे भीमगीतं. त्यातही जर कॅटेगरी बघलीत तर गझला, बाबासाहेबांच्या स्तुतीपरच्या काही गझला आहेत. त्या गझला गाण्यात माझा मोह आवरत नाही. मी तुम्हाला गाऊन दाखवणारच आहे. एक छान गझल आहे. भीमा रे भीमा, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारचे तयांच्या, तलवारचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच नेक असते. तलवारचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. गायक म्हणजे कोणताही कलाकार हा श्रोत्यांकडून, प्रेक्षकांकडून जोपर्यंत टाळ्यांची दाद येत नाही तोपर्यंत एक स्फुरण येत नाही. आता तुम्ही इव्हेंट करतात, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह तुम्ही श्रोत्यांच्या समोर असतात, प्रेक्षकांच्या समोर असतात. या प्रेक्षकांकडून बऱ्याच वेळा काय होतं की गायक जेव्हा गातात तेव्हा श्रोत्यांकडून फरमाईश येते वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांची. आता त्या आज तुम्ही जी गाणी गाऊन दाखवताय याच्यात परिवर्तनाचं एक टोक आहे. आणि मैफिलीत जेव्हा गातात किंवा इव्हेंटमध्ये जेव्हा गातात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांची हे येते, मागणी येते. पण ती गाणी गाताना तेवढा रस निर्माणच होईल असं नाही. तर प्रेक्षकांच्याही क्वालिटीमध्ये, दर्जामध्ये एक काही नाविन्य यावं किंवा एक काही सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच नक्कीच सुधारणा व्हावी. म्हणजे आत्ताच्या मला हे पटलं नाही ते ॲक्च्युली. मुळात सांगायचं म्हटलं तर काही लोकांना म्हणजे आत्ताच्या जनरेशनला काय असतं, जितकं नाचता येईल, धांगडधिंगा करता येईल तितकी मुलं ते स्वीकारतात. पण असं नाही आहे. थोडंसं लाईट म्युझिक पण ऐकावं, गझल ऐकाव्यात. मी म्हणत नाही की प्युअर क्लासिकल तुम्ही ऐका, कारण मी पण त्याच्यातून गेलो आहे सर. म्हणजे म्हणत जातं असं की ज्यावेळेस दूरदर्शनला ज्यावेळेस ते क्लासिकल संगीत लागायचं त्यावेळेस मी पण कंटाळायचो. पण ज्यावेळेस मी त्याच्या क्षेत्रात आलो त्यावेळेस आता ते मला ती गोष्ट माझ्यासाठी दुर्मिळ झालेली आहे. मी शोधतो आहे क्लासिकल ऐकणं. तर मला तर ह्या जनरेशनला असं म्हणायचं आहे की धांगडधिंगा जी गाणी आहेत ती तर ऐकाच, सध्या जनरेशनप्रमाणे आपल्याला वागलंच पाहिजेत, प्रवाहाच्या बरोबर राहिलेच पाहिजे. पण त्याही पलीकडे जाऊन एक सॉफ्ट गाणी काही जी असतात ना ती देखील ऐका. होईल काय माहिती काय, कालांतरानंतर ही सगळी गाणी लोप पावत जातील. शांत गाणी जी जी खरोखर आपल्याला एक आल्हाद देतात किंवा माइंड फ्रेश करतात, ती गाणी आता सध्या ऐकली पाहिजे लोकांना असं मला वाटतं. आणि हळूहळू ते तो प्रयत्न चालूच आहे सगळ्याच गायकांचा. आता मध्यंतरी चित्रपट येऊन गेला, बालगंधर्व असेल किंवा कटरा काजल घुसली, ही गाणी मी माझ्या लहानपणी ऐकलेत, गायलेत. पण ह्या जनरेशनमध्ये आजही 4थी-5वीच्या मुलाला ती गाणी माहीत आहेत. हे छंद मकरंद, ही गाणी मुलं आता हळूहळू होईल, बदल होईल, हळूहळू बदल होईल. पण एकदमच वेस्टर्नाइज कल्चरला जाणं हे मला पटत नाही. म्हणजे आपलं मूळ आपण मूळ जतन केलं पाहिजे. नक्कीच हे या सगळ्या म्हणजे आता हा गायकीचा प्रवाह इथपर्यंत तुम्ही आणलेला आहे. यापुढे
एक वारसा निर्मितीची ही प्रक्रिया तुम्हाला या काळातच, म्हणजे आता तुम्हाला देशभरात एक वेगळा प्रयोग करायचा आहे, तर एक वारसा निर्मितीच्या प्रयोगालाही तुम्ही आता सुरुवात करणार आहात का? म्हणजे काही संगीताच्या क्षेत्रात काही स्कूल्स निर्माण करणं किंवा काही शिक्षण नव्या पिढीला निर्माण करणं, यासाठी काही नक्कीच नक्कीच लवकरच मी स्वतःची अकॅडमी खोलतोय, म्हणजे क्लासेस सुरू करतोय मी. पूर्वी काही केले होते पण मध्यंतरी माझ्या वेळेचं थोडंसं गणित बसत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी स्थिर झालेलो आहे. आता यापुढे मी लवकरच संगीताचे क्लासेसमध्ये गिटार असेल किंवा हार्मोनियम असेल किंवा तबला किंवा वोकलमध्ये पण काही सेक्शन्स आहेत, क्लासिकल म्हणा किंवा सुफी सिंगिंग, ह्याचे मी लवकरच क्लास उपलब्ध करून देईन श्रोतेवर्गांसाठी. बरं, या संगीतामध्ये आज संगीताच्या बऱ्यापैकी प्रवास आज आपण इथं तुमच्याकडून जाणून घेतला, पण तरीही एक तुम्हाला असं काही सांगायचं आहे की श्रोत्यांना, किंवा ते गीतातून काही सांगण्याची किंवा काही अपील तुम्ही श्रोत्यांसाठी कराल का, की ते गाणं ऐकल्यानंतर श्रोत्यांना असं वाटावं की ही गायकी आपण यांच्याकडून ऐकली पाहिजे? म्हणजे जसं एक संगीत असतं सुफीचं आहे, गझल गायकीचं आहे, तसं म्हणजे शास्त्रीय टच देऊन आंबेडकरी गीतांचा एक नव्या फॉर्मॅट आणता येऊ शकतो का, किंवा तसा तुम्ही प्रयोग काही करत आहात का किंवा करण्याचा? हां, आम्ही एक प्रयोग केला. मी वामनदांचं जे गाणं आहे चांदण्याची छाया, ते मूळ गीत गायले प्रल्हाद शिंदेंनी. ते आम्ही वेस्टर्नमध्ये एक प्रयोग केला आहे सध्या, त्याला बरेच लाईक्स वगैरे आहेत, बरेच ते ह्या जनरेशनमध्ये ते लोकांनी उचलून धरलेलं गाणं. तो एक प्रयोग केला आहे. अजून एक 2-4 दिवसांमध्ये आता आम्ही हिंदी आणि इंग्लिश असं मिक्सचर करून एक वेगळ्या धाटलेलं गाणं आता आपण लोकांसमोर आणतो आहे, एक मोठ्या ग्रांजर लेवलला तोपर्यंत चालू आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांनी जे लिखाण जे येईल आहे, म्हणजे बाबासाहेबांचे काय लिखाण असेल त्या लिखाणावर मला एक सुफी अल्बम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे. पण बघूया कालांतराने त्याला किती हे होते बघूया. त्या प्रयत्नामध्ये आहे मी. बाबासाहेबांची गाणी सुफी पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा माझा सध्या तरी प्रयत्न चालू त्याच्यात, बघू कितपत यश येते. प्रवीणजी, आपल्या या सगळ्या प्रयोगशील आणि समर्पित गायकीला त्रिवेज मीडिया टीव्हीचं एक नक्कीच समर्पण आम्ही व्यक्त करतो. आणि त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाची शिकता यासाठी आपण जो आपला या अत्यंत धावपळीच्या वेळात वेळ काढून जो वेळ दिला त्याबद्दल तुमचं खरोखर म्हणजे मनापासून आम्ही आभार मानतो. पुन्हा एकदा तुमचं आभार व्यक्त करून जय भीम. जय भीम. जय भीम.